जनरल NS राजा सुब्रमण्यम भारताचे नवे CDS, सुरक्षा दलांमधील मोठ्या सुधारणा आणि समन्वय वाढवण्यावर भर देणार, पदभार स्वीकारल्यावर सुब्रमण्यम यांची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचं जागा वाटप ठरलं, भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि रायगडची जागा, रायगडमधून अनिकेत तटकरेंना तिकीट, तटकरे पिता पुत्रांना घेतली एकनाथ शिंदेंची भेट। धाराशिव बीड लातूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला, काँग्रेसमधून आलेल्या बसवराज पाटलांना उमेदवारी। कोकण मतदारसंघाच्या बदल्यात शिवसेनेनं पालकमंत्रीपद घेतल्याची चर्चा, भरत गोगावलेंचं पालकमंत्रीपद बनण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर। जळगाव विधान परिषदेची जागा अखेर ठाकरे गटाकडे, शरद तायडेंना उमेदवारी जाहीर। सरकारकडून जरांगेंना सर्वांसमोर आश्वासन, महायुती सरकारची सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। नव्या शासन निर्णयामुळे ओबीसींवर अन्याय होणार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। बोगस कुणबी दाखले दिल्यास तहसील कार्यालयांवर हल्ले करू, ओबीसींसाठी कायदा हातात घ्यावा लागला तरी बेहत्तर, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। विधान परिषदेसाठी संधी मिळाल्यास सोनकरेन, भाजपात प्रवेश केल्यानंतर तनपुरे यांचं आश्वासन। येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची महत्त्वाची घोषणा। शिर्डी नाशिक महामार्गावर ST आणि कारचा भीषण अपघात, अपघातात 2 जण ठार तर 15 जण जखमी। मनोज जरांगे यांची प्रकृती स्थिर, संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू, प्रसाद लाड यांनी केली विचारपूस। पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जीनंतर आणखी एका तृणमूल खासदारावर हल्ला, कल्याण बॅनर्जींवर पोलीस ठाण्याबाहेरच दगडफेक। राज्यात पावसाचा अंदाज, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात अलर्ट। फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग फायनल नंतर पॅरिसमध्ये दंगल, 200हून अधिक समाजकंटकांना अटक। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीचा राज्यभरात उत्साह, अहिल्यानगरच्या चौंडीत मुख्यमंत्र्यांसह 2 उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती।